भिवंडीतील छत्रपती शिवाजी मंदिरात मंत्री दादा भुसे यांची सदिच्छा भेट। छत्रपतींच्या आशीर्वादाने माझ्यासह कार्यकर्त्यांचं काम सुरू, दादा भुसेंचं वक्तव्य। मालेगावमध्ये चिमुकली अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। बीडमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता आंदोलन। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांना पोलिसांनी केली अटक। आरक्षणाकरता आम्ही लढत आहोत, लोक जातीवाद म्हणतात, भाकरी जगण्याकरता आवश्यक, जरांगेंचं विधान। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एक हाती जिंकण्याचा निर्धार करावा, आमदार विलास भुमरे यांचं आवाहन। पंढरपूरमध्ये 23 जानेवारीला विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा। या दिवशी विठ्ठलाला सोन्याच्या मुकुटऐवजी पांढरं पागोटं परिधान करण्यात येणार। कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणूक निकालानंतर तुफान राडा, बोंद्रे खराडे या गटात हाणामारी। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप सेना युती एकत्र लढण्याची शक्यता। जिल्हा परिषदेतही अजित पवार भाजप विरोधात लढण्याची चिन्ह। सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेकरता भाजप विरोधात 5 पक्षांची वज्रमूठ। काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीसह 5 पक्षांची होणार आघाडी। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सदानंद दाते यांनी घेतली बैठक। पोलीस आयुक्तालया हद्दीतील कायदा सुव्यवस्था याचा घेतला आढावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।